अंबड शहरामध्ये आज बंद पाळण्यात आलेला आहे। बंदचं आवाहन करण्यासाठी ही मोठी बाईक रॅली सुद्धा काढण्यात आलेली आहे। सगळे कार्यकर्ते एकत्र जमलेले आहेत आणि आपण बघू शकताय की या ठिकाणी या सगळ्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी केली जाते। आपण जर या ठिकाणची बाजारपेठ जर बघितली तर बाजारपेठ सुद्धा कडकडीत बंद पाळण्यात आलेली आहे आणि सातत्याने ओबीसी मधले कार्यकर्ते जे आहेत ते बंदचं आव्हान सुद्धा करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। या ठिकाणचे हे सगळे कार्यकर्ते बाईक रॅलीनं या ठिकाणी आलेले आहेत आणि जोरदार घोषणाबाजी सुद्धा केली जाते। ओबीसींचा विजय अशा घोषणा आहेत, त्याचबरोबर लक्षण हाके यांच्या समर्थनार्थ सुद्धा घोषणा केल्या जातात। काय सांगाल तुम्ही आज बंद पाळलाय? साहेब, मागच्या 7 दिवसापासून आमचे नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे प्राणांतिक उपोषण वडीगोद्रीमध्ये करतायत, पण हे जातीवादी सरकार एका जातीचं लाड पुरवण्यासाठी अंतरवाली सराटीला 100 मंत्री जातात, सगळे कलेक्टर जातात, सगळं प्रशासन तिथं लोटांगण घेतं। पण 7 दिवसापासून आज ते आमच्या प्राध्यापक हाकेंची आणि नवनाथ आबा वाघमारेंची तब्येत खराब झालेली आहे, तरी कोणी दखल घ्यायला तयार नाही। दखल घेतली पाहिजे भूमिका आहे। तुम्हाला काय वाटतं? शासनानं ह्या आंदोलनाकडे गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे, कारण की ओबीसी समाजामध्ये प्रभागामध्ये फार मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झालेला आहे। मराठा समाजाचे लाड पुरवण्याकरता शासन एकतर्फी वागवत आहे। आमची सर्वांची शासनाला ह्या आपल्या माध्यमातून विनंती आहे की त्यांनी या प्रश्नावर गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे आणि या महाराष्ट्रामध्ये ज्या 2 समाजामध्ये ते निर्माण करण्याचा प्रयत्न चालला आहे तो कुठेतरी थांबवला पाहिजे। तर अशा पद्धतीने हे सगळे कार्यकर्ते पुन्हा एकदा बघू शकतात की जोरदार घोषणाबाजी करतात आणि त्याचबरोबर अंबड शहरामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आलेला आहे। या बंदला सुद्धा व्यापाऱ्यांनी 100% प्रतिसाद दिला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि सध्या संपूर्ण मराठवाड्यामध्ये ओबीसी समाजाचा संताप जो आहे तो सुद्धा पाहायला मिळतोय। आक्रमक सुद्धा प्रतिक्रिया येतात। काय सांगा? आमचं अंत पाहू नका, ओबीसी लोकांचं अंत बघू नका, आम्ही तीव्र आंदोलन करायला तयार आहे। याच्यामुळे आमच्या हाके सरला जर काही करता काही झालं तर याच्या पुढे तुम्ही धमक्यात बस चेष्टे सरकारला आव्हाने जाऊन टाकीन। ठीक आहे, तर अशा पद्धतीने पुन्हा एकदा बघू शकता की ही बाईक रॅली निघालेली आहे आणि संपूर्ण अंबड शहरामध्ये ही बाईक रॅली फिरत आहे आणि सगळीकडे बंदचं आवाहन केलं जातं। त्या पाठीमागे पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा ठेवण्यात आलेला आहे। पोलिसांची वाहनं जी आहेत ते सुद्धा या बाईक रॅली सोबत फिरत असताना पाहायला मिळत आहेत। सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर सुद्धा पोलिसांच्या वाहनांमधून या सगळ्या आंदोलनकर्त्यावरती ठेवली जाते। कुठेही परिस्थिती हाताबाहेर जाणार नाही याची सुद्धा काळजी या ठिकाणी घेतली जाते आणि एक मोठा संप जो आहे, मोर्चा जो आहे, बंद जो आहे तो अंबड शहरामध्ये पाळला जातोय। कॅमेरामन पप्पू सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, जालना। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।